परंतु नंतर 2016 मध्ये नव्याने हा कायदा पुन्हा थोडासा अमेंड झाला आणि त्याच्यामध्ये मग अशी तरतूद करण्यात आली, की बालकामगार आणि ॲडोलसंट म्हणजे हं. ज्याला आपण किशोरवयीन कामगार म्हणतो, अशा दोघांचाही त्याच्यात समावेश झाला. आणि एक गोष्ट अशी झाली, की बालकामगार जो 14 वर्षाखालील असेल, त्याला संपूर्णपणे बंदी करण्यात आली कुठेही काम करण्यासाठी. हं. केवळ काही त्याला अपवाद आहेत. मी जसं म्हटलं, की हं. कुटुंबाचा काही व्यवसाय आहे, हं. पारंपरिक व्यवसाय आपण नेहमी बघतो ना, बरोबर. शेतीप्रधान देश आपला आहे, तर हो. शेती उद्योगामध्ये ही मुलं असतात किंवा काही आपण कौटुंबिक व्यवसाय, दुकानं हातमाग वगैरे. किंवा हां. क्राफ्ट वगैरे अशा पद्धतीचे. अशा ठिकाणी केवळ तो करू शकतो. अदरवाईज बाकी जो पूर्वी तो काही ठिकाणी करू शकत होता, हं, हं. तर ते 100% सगळीकडे ते प्रतिबंध करण्यात आलेलं आहे. ह्या सगळ्यामध्ये पण जेव्हा तो फॅमिलीसह जरी काम करत असेल, तर हां. प्रामुख्याने शाळेच्या वेळेव्यतिरिक्त हां. किंवा त्याच्या सुट्ट्यांमध्येच, हं, हा हं. तिथे स्पष्टपणे म्हटलेला आहे अच्छा. हां. हां. म्हणजे असं नाही की त्यांनी 8-8 तास गुरं जायचं आणि शाळेत जायचं नाही. हां. तर सगळ्यात आधी त्याचं जे डेव्हलपमेंट आहे, त्याची जी हं, हं. वेलफेअर आहे, ती बघून मग ह्याप्रमाणे तरतूद केली आहे.